मित्रांनो, तुम्हाला पण वाटत आहे का आता महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून आता हिंदी आणि इंग्लिश भाषा बोलावी? तर नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो, चर्चा पासून युट्यूब चॅनल इंस्टा पेज वरती तर मी ओंकार. तुम्हाला पण वाटत आहे का मराठी भाषेची जागा आता हिंदी आणि इंग्लिश येईल? त्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ना ते आपण स्वतः आहे. परप्रांतीय ना एक आता सध्याला फक्त कारणाचा विषय ठरले. किती जणांना माहित आहे की जागतिक मराठी दिवस कधी साजरा केला जातो? मराठी सण वारे, मराठी दिवस, मराठी सण किती जणांना माहित आहे का? उठलं का लगेच मराठी भाषा न बोलण्यामध्ये परप्रांतीय जबाबदार आहे. जितका परप्रांतीय जबाबदार आहे ना तितका आपण स्वतः मराठी माणूस जबाबदार आहे मराठी भाषा न बोलण्याचा. तो किती जणांच्या घरी प्रॉपर मराठी भाषा बोलली जाते. इकडे तिकडे जाणारे शब्द आता कमी चालू झाले. अहो, मराठीतले शुद्ध वापरले जाणारे शब्द आई आणि बाबा आता मॉम डॅड ने घेतले. अनासाचा एक फॉर ऍपल झालं, आजी आजोबा आता ग्रँडफादर झाले. आणि आपणच म्हणतो की परप्रांतीय आपल्या मराठी भाषा लुप्त होण्यामागे परप्रांतीय जबाबदार आहे. जितका परप्रांतीय जबाबदार ना तितका स्वतः मराठी माणूस जबाबदार आहे. जरा लक्षात घ्या मित्रांनो. एक काळ होता मराठी शाळेमध्ये मुलांचा पट 80 ते 100 असायचा. आता पण एक काळ आहे मराठी शाळेमध्ये शुल्क 20 ते 10 मुलांचा पट आहे. अशामुळेच मित्रांनो आपली मराठी शाळेत आता बंद होण्याच्या कगारीवर. अहो, इतकंच काय, महाराष्ट्राचे दागिने म्हणून ओळखले जाणार आहे मराठी पोवाडे, मराठी अभंग, मराठी ओव्या, मराठी गाणी जे महाराष्ट्रात दागिना म्हणून ओळखले जात होते ना ते आता फक्त एका तिजोरीत बंद राहिले. अजून सांगायचं म्हणलं तर मोदकाची जागा मोमोज घेतली, स्पेशल दाल राईसची जागा आता फ्राईड राईस घेतली. मुंबईचा स्पेशल वडापाव आता बर्गर मध्ये झाला, महाराष्ट्रात झुणका भाकरी आता पिझ्झा बर्गर मध्ये आहे. जाऊ द्या, एक साधा शुल्क प्रश्न विचारतो तुम्हाला. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे कशाची नाव आहेत आठवते का? मराठी महिन्यांची नाव होती. आता काय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे आठवत सुद्धा सुरू आता तुम्हाला. तुम्ही काय म्हणताय परप्रांतीय आणि मराठी भाषा जे संपवायला लागले. आता सहज विषय निघाला म्हणून सांगतो, भारतामध्ये जी सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे ना नंबर 3 ला त्यात आपली मराठी भाषा येते. मित्रांनो, भारतात 5 ते 10 चित्रपट दररोज रिलीज होतात. पण तुम्हाला माहित आहे का हिंदीमध्ये डब होणारे सिनेमे दर आठवड्याला 5 ते 10 आहेत. पण जर मराठी भाषेत जर विचार केला ना महिन्याला 5 ते 10 चित्रपट मराठी भाषेमध्ये डब होतात. आता येऊया परप्रांतीयांकडे. माझं तर स्पष्ट मत आहे की परप्रांतीयांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा शिकणे गरजेचंच आहे. आता हे खास परप्रांतीयांसाठी जे दुसऱ्या राज्यात तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहील ना खास त्यासाठी. माझी हिंदी एवढी काही चांगली नाही पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने हिंदीमध्ये सांगण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न आहे. देखो मैं क्या कह रहा हूँ, महाराष्ट्र में जो तुम आ रहे हो ना आने के बाद हमारे कुछ भी नहीं है, लेकिन तुम जो हमारे महाराष्ट्र में आते हो हमारी लैंग्वेज का मतलब मराठी का रिस्पेक्ट करना तुम्हारा कर्तव्य है. हमें अच्छे से मालूम है कि तुम्हारे इधर की भाषा हमें आती, लेकिन हमने सोच लिया कि हम तुम्हारे इधर आके हमारा भी बिजनेस चालू करेंगे. तो तुम्हारे इधर के लोकल जो लोग हैं ना उनसे हमें कम्युनिकेशन करना इम्पोर्टेंट रहेगा. तो तुम्हारी जो भाषा है ना हमें सीखना मजबूर जो है ना सीखना पड़ेगा. तो वही मैं बोल रहा हूँ, महाराष्ट्र में आके तुम्हें जो है ना मराठी भाषा सीखनी चाहिए. ये सोच लो दिमाग में, मराठी भाषा तुम्हें सीखना कंपल्सरी ही होगा. इधर के लोगों के साथ मराठी में तुम्हें कम्युनिकेट करना पड़ता है. मित्रांनो, आता शेवट ना जाताना एक सांगतो, मराठी भाषेचे झाड आहे ना ते भलं मोठं आहे आणि त्याची जी मुळं आहेत ना 2500 वर्षे इतकी जुने आहेत. आणि त्याच मुलांना आता छोटी छोटी मुंगी आहे ना कोटायला लागली. त्यांना त्याची जागा नाही दाखवून ना ही मराठी संस्कृती आहे, जी मराठी भाषा आहे ही आपली विलुप्त व्हायला वेळ लागणार ना. मित्रांनो, माझी किंवा आमच्या लोकांची जी आहे ना मराठी भाषा किंवा हिंदी भाषा किंवा इंग्लिश भाषा यांची दुश्मनी नाही हो. आमचं फक्त म्हणणं काय आहे, महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या भाषेचा आमच्या लँग्वेजचा थोडासा रिस्पेक्ट करणं तुमचे जे आहे ना हे कर्तव्य आहे. मराठी माणसाला सुद्धा आता थोडीशी जाणीव झाली पाहिजे की मराठी ही न बोलण्यामागे जितका परप्रांतीय सुद्धा जे जबाबदार आहे ना तितकंच आपण स्वतः मराठी माणूस बरोबर आहे. तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.